डॉक्टरांना माणसाचा देव म्हणून ओळखले जाते। माणसाला कसलाही आजार, दुखापत, अपघात किंवा अजून कुठला त्रास झाला तर डॉक्टरांशिवाय पर्याय नसतो। आपण कामात व्यस्त असताना आपल्या वृद्ध आईवडिलांना किंवा इतर व्यक्तींना डॉक्टरांच्या देखभालीखालीच ठेवून आपण बिनधास्तपणे आपल्या कामात व्यस्त होऊ शकतो आणि त्यामुळेच डॉक्टरांना समाजात मोठा मान सन्मान मिळत असतो। एकदा का ते आपल्या कामात गुंतले की त्यांना मान वर करायला सुद्धा वेळ नसतो। सामाजिक कार्यात अनेक डॉक्टर्स नेहमी पुढे असतात। डॉक्टरांचा कसलाही त्रास कुणाला होत नसतो, पण डोंबिवलीत कामात व्यस्त असणाऱ्या डॉक्टरांनाच प्रचंड मारहाण झाली आणि सगळीकडे खळबळ उडाली। डॉक्टरांना मारहाण करताना तिथे उपस्थित असणाऱ्या नर्सलाही मारहाण झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे आणि ती मारहाण शिंदे गटाच्या नगरसेवकाने केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले। नेमकी काय आहे ही घटना हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज। डोंबिवलीत एका हॉस्पिटलमध्ये एका महिलेचे बाळंतपण झाले। मुलगीच्या नाळेमध्ये प्रॉब्लेम असल्याने डॉक्टरांनी त्या बाळाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यास सांगितले, कारण त्यांच्या हॉस्पिटलमधील ICU फुल होते। त्यामुळे त्या महिलेच्या नातेवाईकांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क केला। नगरसेवकांनी त्या डॉक्टरांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी प्रचंड होती, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये कामाचा व्याप मोठा असल्याने ते फोन घेऊ शकले नाहीत। त्यामुळे इगो हार्ट झालेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या सहकारी गुंडांना घेऊन थेट हॉस्पिटल गाठले। कामात व्यस्त असलेल्या डॉक्टरांशी ते हुज्जत घालू लागले। वाद वाढत गेला आणि त्यांनी आपल्या गुंडांकरवी डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली। ती मारहाण इतकी प्रचंड होती की त्या डॉक्टरांनी एखादा मोठा गुन्हा केल्यासारखे ते गुंड त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांना मारहाण करत होते। हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। एक जबाबदार नगरसेवक अशा प्रकारे डॉक्टरांना मारहाण करेल असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते। आपले कर्तव्य बजावत असताना जर एखाद्या डॉक्टरवर असा हल्ला झाला तर त्या डॉक्टरांची मनस्थिती काय होईल याचा विचार करा। शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही असे स्पष्टपणे सांगितले। खासदार श्रीकांत शिंदे यांनीही मी स्वतः डॉक्टर असून डॉक्टरांच्या वेदना काय असतात हे मी जाणतो असे ट्विट करत त्या गोष्टीचं समर्थन करीत नाही असेही सांगितले। मी डॉक्टरांच्या बाजूने ठामपणे उभा असल्याचं सांगितलं आणि पक्षांतर्गत कारवाई नक्कीच केली जाईल असेही स्पष्ट केलं। पोलिसांनी ताबडतोब हालचाल करत नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे सहकारी रमेश पवार, प्रमोद निकम, अक्षय कारंडे या तिघांना ताबडतोब अटक केली। रात्री विष्णुनगर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनाही अटक केली। पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले। लोकप्रतिनिधींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवं। ठाकरे गटाचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी या नगरसेवकाची धिंड काढा अशा पद्धतीचा हल्लाबोल केला। स्वतः नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी प्रेस घेऊन माझी त्या महिला डॉक्टरला मारहाण करण्याची इच्छा नव्हती आणि मी ती मारहाण केली नाही असेही सांगितले, परंतु त्यांच्यावर विश्वास न ठेवता राजकीय सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली। उपचार करत असताना एखाद्या डॉक्टरांना जर अशी मारहाण झाली तर ती योग्य आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।